पुढच्या बातमीकडे वळूयात। आज शिर्डीमध्ये भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे। भाजपचे सर्व मंत्री, आमदार, खासदार अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। राज्यभरातील जवळपास 15,000 पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। अमित शहा, नितीन गडकरी, जेपी नड्डा, मुख्यमंत्री फडणवीस पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि भाजपमधील संघटनात्मक बदलाच्या दृष्टीनं हे अधिवेशन महत्त्वाचं आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। भाजपचं आज अधिवेशन होतं शिर्डीमध्ये आणि याच अनुषंगाने शिर्डीमध्ये मोठी गर्दी जी झालेली पाहायला मिळते। काल शनिवार आणि आज रविवार, त्यामुळे भक्तांच्या मानदेळीसह जे अधिवेशनासाठी येणारे भाजपचे पदाधिकारी आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, ते देखील दर्शनाला यायला सुरुवात झालेली आहे। आणि काल जवळपास डझनभर जे मंत्री होते त्यांनी देखील दर्शन घेतलं होतं। त्यामध्ये राम शिंदे असतील, त्यासोबत राहुल नार्वेकर असतील, राम कदम असतील, त्यानंतर अनेक मंत्री जे होते दर्शनासाठी पोहोचलेले होते। त्यानंतर सायंकाळच्या वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील साई मंदिरात येऊन साईबाबांचं दर्शन घेतलेलं आहे। आणि विधानसभेला जसं घवघवीत यश मिळालं, तसंच स्थानिक स्वराज्य संस्था असतील, महानगरपालिका असतील, या सगळ्या निवडणुकांमध्ये यश मिळावं या अनुषंगाने हे सगळं अधिवेशन जे आहे ते पार पडतंय। त्यामुळे आता वरिष्ठ नेते काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।